हॅलो. 20 मिनिटामध्ये 4 षटकं होणं गरजेचं राहील. आणि मग तर 20 मिनिटामध्ये 4 झाले नाही तर 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. सामन्याला सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत रोडे यांना पाहतोय आपण. गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडवर गणेश डिंगोरे. पहिलाच बॉल बागफुटला गेले. फटका दमदार आहे. पॉवर प्लेचा षटक आपण पाहताय जिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गणेश डिंगोरेच्या बॅटमधून 2 धावा. धावा धापलकावरच्या मात्र पाहायला मिळतील. आजची सकाळ कोणाच्या नावावर. अनिकेत इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर आहे. गणेश डिंगोरेचा हा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. प्रदीप दादा शिरोश यांनी क्षेत्ररक्षण मैदानाच्या बाहेर खूप चांगलं केले. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार. चौकार. बागफुटला जात फटका अतिशय सुंदर सजवत असताना फलंदाज पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एका हातामध्ये मोबाईल असताना देखील बॉल अडवला प्रदीप दादाने. आपल्याकडे धावसंख्या 6. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतायत ते पहिलं अनिकेत रोडे गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे यष्टीरक्षक येतील निलेश पिंजारी. त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू डॉट आलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेज झालेत. धावा बनवल्या त्या 6. शिवम स्पोर्ट गेरसे शहापूर हा संघ मैदानामध्ये पाहतोय, ज्याला प्रस्तुत केलेला आहे संदीप दादा दिवाने यांनी. दुसऱ्या बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड बाळासाहेब कडलक साहेब यांनी प्रस्तुत केलेला संघ. रिवास खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत रोडेचा हा चेंडू सुंदर राहिला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहताय. 4 चेंडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावा. 5 षटकांची लढत, अंतिम लढत मैदानामध्ये रंगते. अनिकेतचा हा बॉल बॅटची एज. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. गणेश डिंगोरेच्या बॅटमधून अजून एक 4 चौकार. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाबलकावर आपण पाहतायत. चांगला फटका इथे सजवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावा आल्या आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल 10 या धावसंख्येवर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिलं 5 षटकांची लढत. एका बाजूला शिवम स्पोर्ट गेरसे, दुसऱ्या बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. गोलंदाज तयार. इथे बॅकफुटला गेले. फटका दमदार आणि आता चौकारांची छडी लावली आहे गणेश डिंगोरेने. तिथे सुनीलजी माळी या स्पर्धेचे आयोजक, त्यांनी बॉल चांगला अडवला आणि मैदानामध्ये पाठवला, त्याबद्दल तुमचा आभार. चौकार. पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहताय 14. खूप चांगली सुरुवात धनु मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. टीम शिवम स्पोर्ट गेरसे. थोडीशी चर्चा प्रदीप शिरोश आणि त्यांच्याबरोबर असलेले सुनीलजी माळी यांच्यामध्ये रंगताना पाहायला मिळते आणि त्यांच्याबरोबर नकुलजी भांडे देखील जॉईंट होत आहेत. हाय कॉन्फिडन्स या माणसाला, विश्वास दाखवला एका गोष्टीवर आणि आज सार्थक झाली. ऑन स्क्रीन आपण पाहताय सुनीलजी माळी यांना. 14 ऑन द बोट. 14 धावा. थंडीचे दिवस आहेत. 14 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 मध्ये सागर दरेकर गोलंदाजी मार्कवर तयार. वेग आहे या खेळाडूकडे आणि तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार. सागर थोडं फास्ट. मुख्य पंचांचा आपण विशेष कौतुक करू. प्रवीण सर मुख्य पंच योगीराज बुटेरे सर यांना पाहतोय. फुलटॉस आणि कल्पेश जाधवचं आक्रमण. एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला 1.25 शेर. चेंडू सीमा पार. चौकार. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवर. 4 धावा.
संघाची धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोचेल सध्याच्या घडीला ती 18 या धावसंख्येवर. पहिली इनिंग मैदानामध्ये सुरुवात आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील महत्वाची लढत. दिशा स्फोट फाउंडेशन खेळ टॉस जिंकला क्षेत्ररक्षण आणि सध्याच्या घडीला आक्रमण करत असताना शिवम स्पोर्ट गिरसे शहापूर. बैठक बैठक जबरदस्त टोला बादशाहीचा ढाण्या वाघ सध्याच्या घडीला मैदानामध्ये. कल्पेश जाधवचं आक्रमण चेंडू सीमा पार. बैठक रिप्ले रिप्ले टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका कल्पेश जाधवच्या पाठमधून. आमचे धनुसर खुश आहेत या फटक्यावर कल्पेश जाधवच्या. बैठक बैठक असावी अशी. वाह जबरदस्त जबरदस्त फटका. डिपॅक्शा कव्हरला चेंडू सीमा पार. 4 संघाची धावसंख्या 22 धावा गोलंदाजी मार्कवर. कल्पेश जाधव ऑन स्ट्राईक. नो बॉल आणि त्यावर आक्रमण. मिड ऑफ होता तो फक्त बघत राहिला आणि लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि त्यावर आलेला हा उत्तुंग षटकार आपण पाहिला. षटकार संघाची धावसंख्या धावफलकावर वाढतीये. षटकार आलाय संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय. 29 षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 29. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. डॉट बॉल. सागर दरेकरला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. अमित राऊत इंजर्ड झाले. त्याचा किती तोटा संघाला होतो ते पाहायचं. कारण 2 षटकं टाकणारा गोलंदाज थोडीशी क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली आणि तदनंतर इंजर्ड होताना पाहायला मिळाले. सागर रिव्हर्स आणि इथे क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे सोन्याचं. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 30. 30 बोर्ड 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतायत ते दुसरं 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 8:30 वाजता बरोबर 10 क्रिक लाईव्ह जी संपूर्ण टीम उपस्थित झालेली आहे. आणि आता संध्याकाळचे नाही सकाळचे 4 वाजलेत आणि परत सकाळी 9:30ला मॅच चालू आहे. धावफलकावर धावसंख्या 30. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. सागर दरेकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर गणेश टिंगोरे धोनी. हो इथे पॅटचे एज सरळ एस्टनवर चेंडू जाऊन आदळतोय. गणेश टिंगोरे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टी शर्टवर व्ही फॅक्टर नाव आहे पण हा मैदानामध्ये चाललाय तो के फॅक्टर. कैलास भांडे मैदानाच्या आतमध्ये. काय स्माइल पाहायला मिळाली चेहऱ्यावर आमच्या योगीराज बुटेरे सर यांच्या. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अप्रतिम दिवसभर अंपायरिंग सकाळपर्यंत अंपायरिंग आणि पुन्हा दुपारून चालू. त्यांचं कौतुक आपण करू. संघाची धावसंख्या धावफलकावर 132. काही डेलाच आहे का? नाही डेला दुसरे आहेत. धावफलकावर धावसंख्या 30. एक फलंदाज बाद. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आम्ही अनुभवतात आणि या क्रीडा स्पर्धेचा तालुका हा त्याचा अंतिम सामना एका बाजूला खेड एका बाजूला शहापूर या 2 संघादरम्यान. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 30. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे
क्षेत्ररक्षक येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. ते समाधान अहेरकर या खेळाडूचं एक सिंगल आली. संघ धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 31. शिवम स्पोर्ट गिरसे शहापूर. डीजे धनू आमच्या समवेत आहेत, त्यांचं कौतुक आपण करू. त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. डीजे धनूचं सकाळी लवकर येत आहेत आणि सकाळी ते आता घरी जातील. 1 बाद 31. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत अमित राऊत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या पाठीचे कन्ना म्हणून ओळखले जाणारे बे कालू अभी तक है क्या तू ए कालू. तरी तुम्ही तोंडावर रुमाल बांधला असेल तरी तुम्ही ओळखता, कारण तेवढे प्रसिद्धच आहे तुम्ही. 1 बाद 31. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आपण अमर गोरेला पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द भगवा चषक 30व पर्व या क्रीडा स्पर्धेचं प्रथमच तालुका हाप आणि तालुका हापसाठी प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा त्यांनी आयोजित केली. 8ही संघांचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला. गोलंदाज तयार. अमरचा हा चेंडू चांगला चेंडू राहिला. अमर याचा दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर 11 खेळाडू आणि 12 असे 12 खेळाडू दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड संघ घेऊन आला. खेळत असताना दुसऱ्या मॅचमध्ये अमित राऊत इंजर्ड होताना पाहायला मिळाले. त्यामुळं एक खेळाडू मुरबाड तालुक्यातील या संघामध्ये आपण पाहतोय. लकी अमर फुल टॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे सचिन बर्गे. झेल झाला. के फॅक्टर बॅक टू द पॅव्हिलियन. कैलास पांडे. धापलकावर धावसंख्या 2 बाद. हॅलो थँक्यू धनू. धापलकावर धावसंख्या 2 बाद 31. इथे टाकलेला हा चेंडू ऋतिक आला आणि तिथे समाधान आहेरकर आहे. चांगला झेल पकडलाय समाधानने. ऋतिक बाद. 3 बाद 31. टीम शुभम स्पोर्ट गिरसे शहापूर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. शुभम ठाणगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजून एक शेरेचा सुपरस्टार. 3 बाद 31. या षटकामध्ये अमरची गोलंदाजी आपण पाहतोय, ज्याने 4 चेंडू टाकलेत. धावा खर्च केल्यात गोविंद सर. फक्त 0 आणि विकेट मिळवल्यात 2. थोडीशी चर्चा नकुलजी भांडे आणि अमित राऊत यांच्यामध्ये चालू आहे. नकुलजी भांडे यांनी देखील विशेष सहकार्य या टीमला केलेलं, त्यांचं कौतुक आपण करू. 3 बाद 31. धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना अमर
या खेळाडूला आमच्याबरोबर आता टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर देखील जॉईंट होत आहेत समालोचन कक्षात, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक 32 लॉस ऑफ 3. शेवटचा चेंडू या षटकात जबरदस्त गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू जाईल सीमा पार. कल्पेच्या पाठमधून चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धाव संख्या 36. चला जेडी सर थोडं फास्ट. डबल कवर धाव संख्या 3 बाद 36 36. डबल कवर धाव संख्या आपण पाहताय त्या 36 36 लॉस ऑफ 3. 3 षटकांचा खेळ समाप्त. विनंती असेल इथे फक्त 2 12वे खेळाडू आणि टेन क्रिक लाईव्हचे ऑपरेटर, बाकी कोणी बसणार नाही ही विनंती. डबलकर धाव संख्या 3 बाद 36. चला थोडा फास्ट खेळा ही विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन गोलंदाजीसाठी तयार. 3 बाद 36. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. सचिन आलेत आता गोलंदाजी मार्कवर, ज्याने या अगोदरचा सामना 6 चेंडू 14 डिपेंड करत असताना जिंकवला. सध्याच्या करेला स्ट्रायकर एंडवर शुभम ठाणगे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, वेल बोल्ट, चांगला चेंडू. स्ट्रायकर एंडवर शुभम ठाणगे. या खेळाडूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सचिन आहेत. अजून एक चांगला चेंडू सचिन यांचा आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 3 फलंदाज जे मात्र बाद आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सचिन. स्ट्रायकर एंडवर कल्पेश जाधव. फुल टॉस आणि तो फुल टॉस जाईल सरळ कल्याण नगर हायवेवर. 6 रन. जबरदस्त जबरदस्त टायमिंग. फुल टॉस वर फुल टोल वसूल करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश जाधव. 7 चेंडू फेस केलेत आणि त्याने धाबा बनवल्या त्या 25. एक आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये षटकार देण्याची पद्धत प्रवीण सर, खास करून योगीराज सरांची, त्यामुळे ते फेमस झालेले. चला बॉल आलेला आहे. आपल्याकडे धावसंख्या 3 बाद 43. चला वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतात योगीराज बुटेरे सर, मॅन फ्रॉम पोई पोई कल्याण. काही स्माइल आहे चेहऱ्यावर. गोलंदाज तयार. इथे बिग हिट, रिव्हर्स, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कल्पेश जाधवचा वार. चेंडू सीमा पार. षटकार. जबरदस्त जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिलाय कल्पेश जाधवच्या पाठमधून. 6. संघाची धावसंख्या वाढेल 49. 49 लॉस ऑफ 3.
षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला ते चौथं. सचिनवर खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांची भूमिकेचा आपण थोडासा उल्लेख करत होतो. एवढं सोपं नाही आहे दिवसभर उभं राहणं. 49 3 फलंदाज बाद, शेवटचे 8 चेंडू. फुल टॉस, इथे फटका फसलाय डाऊन दी बॉल. समाधान आहेरकर चांगला झेल. कल्पेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. 9 चेंडू 31 धावांची इनिंग संपुष्टात. ऍक्शन रिप्ले या अगोदरच्या षटकाचा आपण दाखवतोय. एक जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली. तपलकर 49 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेजर. चला थोडं फास्ट मेजर, वेगात. मेजर मैदानाच्या आत किशोर मेजर. तपलकेवर धावसंख्या 49, लॉस ऑफ 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. सचिन या खेळाडूला 4 बाद 49 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना सचिन. किशोर ऑन स्ट्राइक. किशोर मेजर. इथे सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळते. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि शुभम ठाणगे बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त. दापलकावर धावसंख्या 5 बाद 50. शुभम स्फोटगीर से शहापूर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रावण आपल्याला पाहायला मिळेल. श्रावण डोंगरे 5 बाद 55. पुन्हा एकदा महत्वाची सूचना. समालोचन कक्षामध्ये फक्त समालोचक, 12वे खेळाडू आणि 10 क्रिक लाईव्हचे ऑपरेटर एवढेच थांबतील. 5 बाद 50. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतात. 5 बाद 50. थोडं फास्ट खेळणं गरजेचंच राहील, कारण दोन्ही संघांना दूरवरचा प्रवास करायचा हे तितकंच महत्त्वाचं. आणि स्पेशली ऑफिशियल टीमला थोडीशी सुट्टी असणं गरजेचं. 5 बाद 50. अंतिम ओव्हर. पहिला चेंडू प्लेड ऑन. क्लीन बोल्ड. श्रावण बाद. चांगली गोलंदाजी अमर या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट, धावा फक्त 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील ते ओमकार दारमळे मैदानाच्या आतमध्ये. अनेक प्रेक्षक वर्ग रुपेश दादाला दाखवलं जातं ऑन स्क्रीन. पूर्णपणे पॅक बंद आहे, परंतु सामना पाहायचा आहे, कारण 2 खेळाडू शेरेचे या टीम मध्ये खेळत आहेत, ओमी आणि शुभम. चला थोडंसं घाई करा. 6 बाद 50.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अमर, स्ट्रायकर एंडवर ओमी, फुलटा जडव्या बॅटनं फटका खेळलाय. समाधान आलाय बॉलवर. क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे समाधानचं. हो, तिथे मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 52. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल टीम शिवम स्पोर्ट गेरसे शहापूरचा. दुसऱ्या बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड कुठपर्यंत रोखतोय ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. उंच हवेमध्ये चेंडू. डाऊन दी बॉल सचिन बर्गे. चांगला झेल पकडलाय फलंदाज. 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का शिवम स्पोर्ट गिरसे शहापूर या टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये बाहुबली ऑफ गोठेघर आतिश भांडे मैदानाच्या आत. आतिश, आज तुम्हाला पुन्हा एकदा खेळायला यायचं संध्याकाळी. 7-52. 3 चेंडूचा खेळ बाकी. आतिश मैदानामध्ये दाखल होत असताना चांगली गोलंदाजी. 6-4 धावा. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या 3 विकेट मैदानामध्ये. सात बाद 52. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या कडेला आपण पाहतायत. अमरचा हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. ते चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 7. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे आलाय समाधान बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलंय समाधानचं. एक सिंगल आली. संघा जाऊ संख्या धावफलकावर 53. शेवटचा 1 चेंडू जो मात्र शिल्लक आहे. दुसरं षटक चालू आहे. 11 चेंडू आतापर्यंत टाकलेत. अमरने विकेट बाद केल्या 4 आणि धावा खर्च केल्यात फक्त 7. चांगली गोलंदाजी. स्ट्रायकर एंडवर आता फलंदाज आपण पाहतोय. ज्या प्रकारची सुरुवात होती असं कुठेतरी वाटत होतं की 70, 75, 80 बनतील, परंतु जबरदस्त कमबॅक अमरचं. इथे सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक झेल. फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 53. 54 धावांचं लक्ष दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे टीम शिवम स्पोर्ट गेरसे शहापूर.
चला बॅटर चला ताबडतोब. बॅट्समन चला थोडं फास्ट. अंतिम सामना इथे खेड जिंकतोय की शहापूर ते आपल्याला पाहायचं. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तीस चेंडू आणि 54 धाव्यांचं लक्ष. रोहित रॉय सर संपर्क साधा. तीस चेंडू आणि 54 धावांचं लक्ष. कल्पेश जाधव याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो सचिन बर्गे. नॉन स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन. गोलंदाज तयार कल्पेश. पहिला चेंडू फटका दमदार आणि चेंडू सीमापार. 4 चौकाराने सुरुवात. सचिन बर्गेच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. 4 धावा या बॉलवर येतील. सुरुवात झाली चौकाराने दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड या टीमची. चौकाराला तो सचिन बर्गे यांच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार सचिन बर्गेच्या बॅटमधून. 4 8 धावा धावफलकावर. समाधान आणि त्याच्या जोडीला सचिन ही जोडी. कल्पेश जाधवला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 2 बॉलमध्ये 8 धावा. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत. एक सिंगल एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ते आता 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवर तयार आहे. धावफलकावर धावसंख्या 9. 27 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. इथे चांगला फटका. संधीच नाही या क्षेत्ररक्षकांना. समाधान आहेरकरच्या बॅटमधून 4 चौकार. संघाची धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने. 13 धावा. 13 धावा धावफलकावर. चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज तयार. अजून एक बिग हिट. चेंडू हवेत आहे. अतिशय खूप दूरवरती चेंडू सीमा पार. 4 चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 17. मैदानामध्ये समाधान आहेरकर च्या पाठमधून हा 4. 25 चेंडू 37 धावांचं समीकरण. दिशा स्पोर्ट फाउंडेशन बाळासाहेब कडलक साहेब यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानामध्ये खेळतोय. 17 5 चेंडूंमध्ये 17 आलेले आहेत. लक्ष आपण पाहिलं ते 54 धाव्यांचं. 25 चेंडू 37 धावांची आवश्यकता. स्क्रीन आपण संदीप दिवाने यांना पाहतायत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या 17. इथे टाकलेला हा चेंडू. अजून एक चेंडू सीमा पार. 4. पहिल्या षटकात 21 धावा. समाधान आहेरकरच्या बॅटमधून हा लगातार 3रा चौकार. 4. सामना आलाय सध्याच्या घडीला 24 चेंडू आणि 33 धावा. व्यासपीठावर आपण फक्त आमचे दोन्ही आयोजक पाहतोय आणि बाकी सर्व मेंबर्स आहेत. जयवंत सर त्यांचंही विशेष आपण कौतुक करू. ते थांबलेले आहेत. तुमच्यावर कधीही कॅमेरा येऊ शकतो जयवंत सर. आणि ऑन स्क्रीनच आहेत तुम्ही. 24 चेंडू 33 धावा हे समीकरण. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला योगीराज बुटेरे सर यांना आपण पाहतायत. गणेशजी माळी देखील उपस्थित आहेत. वेलकम गणेश सर. आहेत. सकाळ झाली. 24 चेंडू आणि 33 धावा. इथून गेल्यानंतर अनेक शेतकरी वर्ग बरेच जण भेंडीला पाणी द्यायला जातील, भेंडी तोडायला जातील. 24 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण. दुसऱ्या षटकामध्ये जयदीप भोंडिवले JD गोलंदाजी मार्कवर. मान फ्रॉम गोकुळगाव. धावफलकावर धावसंख्या 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळगाव आणि त्या गोकुळगावचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात केलं तो जयदीप भोंडिवले. परंतु समोर देखील सचिन बर्गे हे विसरून चालता येणार नाही. एक सिंगल आली. गणेश डिंगोरे आलेत बॉलवर. तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 23. या धावफलकावर 23 चेंडू 31 धावांचं समीकरण. 23 चेंडू 31 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. जयदीप भोंडिवले JD. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण खराब होत आहे सध्याच्या घडीला शहापूर या टीमचं. 2 धावा या बॉलवर देखील येतील. गोलंदाजी करत असताना जो क्रंटिंग साऊंड आहे बॉल टाकण्याच्या वेळेस तो इथपर्यंत ऐकायला होता जयदीप भोंडिवलेचा. धावफलकावर धावसंख्या 25. 22 चेंडू 29 धावा. सचिन ऑन स्ट्राईक. सचिन बर्गे. इथे टाकलेला हा चेंडू. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. एक सिंगल. संघा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 26. 21 चेंडू आणि 28 धावा. 30व्या पर्वात भगवा चषक कोणता संघ उचलतोय ओपन अर्थात तालुका मधून ते आपल्याला पाहायचं. 21 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत जयदीप भोंडिवले. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 26 धावा आहेत. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला सौरभ घरच्या रस्त्याने निघताना पाहायला मिळत आहेत. सौरभ तुमचंही सहर्ष स्वागत. फिरवा गाडी
अजून किती 21च बॉल राहिलेत, मग घरीच जायचंय. फिरवा फिरवा. एकवीस चेंडू, 20 चेंडू आणि 28 धावा. नॉट आउट. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या कडेला जयदीप भोंडिवले. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर सुंदर राहिलाय. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा, 19 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय आणि इथे सचिन बर्गेची विकेट आली. महत्वाची विकेट. शेवटचे 18 चेंडू, 27चं समीकरण. टीम दिशा स्पोर्ट खेळला. गोलंदाजी मार्कवर पव्या कशा प्रकारे कामगिरी होतीये ते आपल्याला पाहायचं. धनु वाजवा फक्त झटका करण लगेच सोडून द्या. 18 चेंडू, 27चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील शेरेचा शेरे दिल खेळाडू. सध्याच्या घडीला ओमीच्या हातामध्ये चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. अमर गोरे अर्थात सोन्या मैदानाच्या आतमध्ये. 4:35 झालेत आणि आमच्याबरोबर तरी देखील 250 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करू भगवा चषकामध्ये. 18 चेंडू, 27 धावा हे समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मॅच मित्रांनो संपली नाही, मॅच शेवटपर्यंत जाईल. दोन्ही संघ आतापर्यंत भरपूर चांगला खेळ राहिलाय. कोण जिंकतंय हा सामना ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. 17 चेंडू, 27 धावा. जो 10चा डिफरंट आहे तो भरून निघेल का ते पाहायचं आपल्याला. ओमी गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि मॅचची गोल्डन विकेट आली आहे का, आली आहे का तेच पाहिजे. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इथे आता आउट. सर्वात मोठी विकेट आहे अमर गोरे अर्थात सोन्याची. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सर्वांना शुभ सकाळ. 4:36 झालेलं आहे. चला न्यू बॅटर मैदानामध्ये अनिकेत रोडे दाखल होताना पाहायला मिळतील. 28 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. 16 चेंडू, 26चं समीकरण. 16 चेंडू, 26 धावा. कामगिरी कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर ओमी, स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर, नॉन स्ट्रायकर एंडवर अनिकेत रोडे. 16 बॉल आणि 26चा सामना आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मिसफील्ड. दोन धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर 30. 15 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. 15 चेंडू 24 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. सध्याच्या घडीला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेडकी, शिवम स्पोर्ट गेअर्स शहापूर जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचं. काहीच कानमंत्र, थोडीशी चर्चा विनिमय होताना पाहायला मिळालं. तेच कानमंत्र सध्याच्या घडीला ओमीला देत असताना 15 चेंडू 24 समीकरण. समाधान ऑन स्ट्राईक. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 31 धावा, 14 चेंडू 23 धावांचं समीकरण. 14 चेंडू 23 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना ओमकार या खेळाडूला 14 चेंडू 23. स्लोवर 1. तिथे जयदीप बोंडिवले जेडी, क्षेत्ररक्षण अप्रतिम. एक सिंगल आली, शेवटचे 13 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. 13 चेंडू 22 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना 13 चेंडू 22 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने यष्टीरक्षकाला वेध घेतोय. शेवटचे 12 चेंडू 22 धावांचं समीकरण. संधी
11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 22 धाबांचं समीकरण. अनिकेत बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर निलेश पिंजारी मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर इनवर सलामीचा बॅटर आहे समाधान आहेरकर. 11 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 22 धावा. अंतिम विजेता कोण तालुका हापमधून ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू लेटकट खेळले, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 33 या धापलकावर. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये समाधान आहेरकर या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील. दुसऱ्या बाजूला ऋतिक या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आणि ओमीसाठी किती धावा ठेवतात ते पाहायचं आपल्याला. ओमी की जेडी तोही फार मोठा प्रश्न आहे. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती. गणेश डिंगोरेला मोठी चेस परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण. गणेश डिंगोरे या खेळाडूचा 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. व्हॉट अ फिल्डिंग. ॲक्शन रिप्ले आपण पाहू. जबरदस्त क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेक केलं जाईल. 1 मिनिट पंच, तिसरे पंच. डिसिजन अतिशय महत्त्वाचा आहे. 9 चेंडू 19 की 9 चेंडू 17 ते आपल्याला पाहायचं. आणि काय निर्णय सर? सेफ आहे, म्हणजेच 9 चेंडू आणि 19 धावा. एपर्स आपण पाहू शकता गणेश डिंगोरेचे. जबरदस्त फिल्डिंग. ह्यात 1-1 2-2 धावा तुम्हाला जिंकवतात. गोलंदाज तयार. इथे हा काय सर? वाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी. फेर डिलिव्हरी. 8 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 8 चेंडू 19चं समीकरण. स्ट्रायकर इनवर समाधान आहेरकर. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. डाऊन द बॉल. फिल्डर कॅच ड्रॉप. श्रावण डोंगरेकडून हा कॅच ड्रॉप झाला. शेवटचे 7 चेंडू आणि आता 18 धावा. समाधान ज्याला जीवनदान मिळालंय. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. इथे कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहिजे.
अतिशय सांगतोय श्रावणला, अरे मला सांगितलं असतं तर मी घेतलं असतं, परंतु कॅच श्रावणचा होता. बॉलपर्यंत ते पोहोचले. एक वेळ असं वाटलं की श्रावणने कॅच पकडला, परंतु तो ड्रॉप झाला. तो किती घातक आहे ते पाहायचं आपल्याला. 7 चेंडू 18 धावा. निलेश पिंजारी सध्याच्या कडेला स्ट्रायकर एंडवर. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्षामध्ये खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत गोविंद. 7 चेंडू 18. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा. जबरदस्त गोलंदाजी. 4 धावांचं षटक आपण पाहिलं गोलंदाज ऋतिकचं. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. इथे 3 षटकार खेळेल का ते पाहायचं आपल्याला. दुसऱ्या बाजूला इथे 3 चांगले चेंडू मॅच जिंकून देतील पूर्णपणे टीम शुभम स्पोर्ट गिअर्स शहापूरला. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. 6 चेंडू 18चं समीकरण. थोडीशी टीम मीटिंग आहे तर 2 सेकंद संधी देवी डीजे धनुला. सहा चेंडू आणि 18 धावा हे समीकरण जिंकतंय कोण ते आपल्याला पाहायचंय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड के शुभम स्पोर्ट गिरसे शहापूर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ओमी. स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. 6 चेंडू 18 धावा. 36 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ओमीच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू वेगाने. पंचांचा अवांतरचा इशारा. 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. थोडीशी पाचशे जेडी कॅप्टन ओमी यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 17 धावांचं समीकरण. ओमी गोलंदाजी मार्कवर तयार. ओमकार तारमळे. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण. इथे समाधानच्या बॅटमधून फटका दमदार चेंडू सीमा पार. 4. सामना आलाय आता 5 चेंडू आणि 13 धावा. सुटलेला झेल आणि तदनंतर आलेला हा चौकार. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बॉल द्या मैदानाच्या ताबडतोब. गोविंद सर. आलाय चेंडू आलेला आहे. 5 चेंडू 13 धावांचं समीकरण. 12 झाल्या सुपर ओव्हर. 12 झाल्या सुपर ओव्हर. अजूनपर्यंत नाही झाले. आत्ता होते का ते पाहू. 5 चेंडू 13 धावा. 41 धावा धापलकवरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे. 5 बॉल 13 रन. इथे बॅटचे तिथे क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमा पार. इथेही चेंडू सीमा पार. हा दुसरा चौकार मैदानामध्ये समाधान आहेरकरच्या बॅटमधून. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावा. शांतता, भयानक शांतता आपल्याला पाहायला मिळते.
व्यासपीठावर आमचे दोन्ही आयोजक आहेत. इथे सामना कोण जिंकतंय ते आपल्याला पाहायचंय. 4 चेंडू 9 धावा. समाधानने जर 2 षटकार मारत हा सामना जिंकवत असेल तर बाळासाहेब कडलक साहेब यांच्या वतीनं ऑनलाईन 2000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूसाठी. 4 चेंडू 9 धावा. इथे शहापूर की खेड, खेड की शहापूर. 4 चेंडू 9 धावा. सुटलेला झेल, तदनंतर आलेले 2 चौकार समाधान आहेरकरच्या पाठीमधून. ओमीला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. वेग आहे या गोलंदाजाकडे. त्या वेगाचा वापर मैदानामध्ये होतोय आता पहिल्या 2 चेंडूंवर. 4 चेंडू 9 धावा. समाधान फुलटॉस. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे निलेश बॅक टू द पवेलियन. शेवटचे 3 चेंडू 8 धावा हे समीकरण. तालुका हाफ मधला फायनल सामना मित्रांनो शेवटच्या 3 बॉलवर आलाय. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 हे समीकरण. भयान शांतता सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु जिंकणार कोण? अनेक ऑनलाईन व्ह्युअर्स आहेत शहापूर तालुक्यातील, दुसऱ्या बाजूला खेड तालुक्यातील. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 चेंडू 8 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कर ओमी. बॅटर सागर दरेकर मैदानाच्या आत. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. जिंकणार कोण? जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. शहापूर की खेड, खेड की शहापूर. रोमांचक सामना. समाधान आहेरकर ऑन स्ट्राइक. ओमी सामना जिंकून देत असेल तर शहापूरकरांच्या प्रत्येक स्टेटसवर ओमी दिसेल. दुसऱ्या बाजूला इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. चेंडू डॉट आहे. इथे जर समाधान हा सामना जिंकून देत असेल तर खेडवासियांच्या प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसवर आपल्याला समाधान हे नाव पाहायला मिळेल. 2 चेंडू 8 धावा. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचंय. खेड की शहापूर, शहापूर की खेड. गोलंदाज तयार. 2 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला ओमकार. हा चेंडू अतिशय निर्णायक. इथे बिग हिट. चेंडू हवेत. एसटी रक्षक आलेत. कॅच पकडलाय. तदनंतर सेलिब्रेशनला सुरुवात झाली मैदानामध्ये. शिवम स्पोर्ट गिअर्स शहापूरची. 1 चेंडू आणि आता धावा बनवायच्यात 8. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 8 धावांची आवश्यकता. एक चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे कामगिरी होतीये ते आपल्याला पाहायचं. अंतिम बॉल. गोलंदाज तयार. 1 चेंडू 8 धावा. आणि या स्पर्धेतील 30वं पर्व तालुका हाफ आणि तालुका हाफ मधील चॅम्पियन कोण बनतंय ते आपल्याला पाहायचंय. 1 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ओमी. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संदीप दिवाने यांचा संघ शिवम स्पोर्ट गिरसे शहापूर. अभिनंदन. भगवा चषक तालुका हाफचे मानकरी.